आज आपण बटाटे न वापरता मार्केटसारखे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत. तर आज आपण इथे केळीचे फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत. खूप टेस्टी होतात, अजिबात तेलकट होत नाहीत आणि खूप टेस्टी होतात. मुलंही खूप आवडीने खातात. तर मी इथे केळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. अगोदरच आपल्याला केळी स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण आपण मार्केटमधून आणल्यानंतर त्याच्यावर बऱ्यापैकी धूळ वगैरे असते. तर स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायची. त्याचं साल आहे ते काढून घ्यायचे आणि आपल्याला केळी साल काढल्यानंतर पाण्यामध्ये टाकायची नाही आहे, कारण बटाटे आपण पाण्यामध्ये टाकतो. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतात, त्याच्यामुळे बटाट्याची जेव्हा आपण फ्रेंच फ्राईज बनवतो ते कंपल्सरी आपल्याला पाण्यात टाकावे लागतात. 2-3 पाण्यातून धुवून घ्यावे लागतात, तेव्हा त्याच्यातले स्टार्च कमी होतात. पण तसं केळीच्या बाबतीत होत नाही. याच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण कमी असतं, त्याच्यामुळे आपल्याला पाण्यात टाकण्याची गरज नाही आहे किंवा धुण्याची गरज नाही. त्याच्यामुळे अगोदरच आपण स्वच्छ धुवून घेतलेली होती. त्याच्यानंतर आपल्याला केळीचे याप्रमाणे पातळ फ्रेंच फ्राईजसारखे काप करून घ्यायचे आहेत बघा. तर याप्रमाणे पातळ असे मी काप तयार करून घेतलेले आहेत. तर एका बाउलमध्ये आपल्याला हे काप घ्यायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत. तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा अगदी कमी प्रमाणामध्ये तिखटवाली लाल मिर्च पावडर घातलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर घालू शकता, म्हणजे मुलांना तिखटसुद्धा लागणार नाही. हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला बारीक रवा घालायचा आहे आणि त्याच्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. इथे माझ्याकडून चुकून तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. मला असं वाटलं मी कॅमेरा ऑन केलेला आहे पण तो बंद होता. तर थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर घालून याप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात ह्या फ्रेंच फ्राईजला हात लावायचा नाही आहे. हे जे केळीचे काप आहेत, कारण आपण हाताने मिक्स केलं तर ते कॉर्नफ्लॉवर आणि जो रवा आहे तो व्यवस्थित सगळीकडून कोट होत नाही. जिथे आपला हात लागतो तिथून ते कोटिंग निघून जातं. त्याच्यामुळे थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर टाकून याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे एकसारखं कॉर्नफ्लॉवर आणि रवा आपल्या केळीच्या कापांना लागतो. तर हे पहा, जर तुम्हाला असं वाटलं अजून थोडीशी कॉर्नफ्लॉवरची लेअर हवी आहे तर थोडं अजून कॉर्नफ्लॉवर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. त्याच्यानंतर आपल्याला तेल गरम करून घ्यायचे. तर खूप अतिही गरम नाही करायचं किंवा खूप कमीही गरम नाही करायचं, मीडियम गरम करायचं आहे आणि लो फ्लेमवर त्याच्यानंतर तळायचे. जर तेलाचं टेम्परेचर खूपच कमी असेल तर आपले जे फ्रेंच फ्राईज आहेत ते तेलकट होतात. त्याच्यामुळे आपल्याला मीडियम तेल गरम करायचं आहे, मीडियम टू हाय, आणि त्याच्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे, म्हणजे छान कुरकुरीत होतात बघा. मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे. तर हे पहा, मस्त असे कुरकुरीत आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. तर मी याप्रमाणे सगळे तळून घेतलेले आहेत, मस्त कुरकुरीत झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यासाठी एक मसाला तयार करायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे 1 चमचाभर पेरी पेरी मसाला आणि 1 चमचा मॅगी मसाला घेतलेला आहे. दोन्ही मसाले मिक्स करून आपल्याला याच्यावरतून टाकायचे, म्हणजे याची चव आहे ती भन्नाट लागते. तुम्हाला फक्त सॉल्टेड हवे असतील तर थोडंसं मीठ याच्यावरून भुरभुरायचं आहे आणि मसाला टाकला तर त्याची चव आहे ती अप्रतिम होते. तुम्ही सॉससोबत किंवा तसेच हे फ्रेंच फ्राईज सर्व करू शकता. मुलांना प्रचंड आवडतात. नेहमी बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनवण्यापेक्षा एकदा या पद्धतीने कच्च्या केळीचे फ्रेंच फ्राईज बनवून बघा, खूप टेस्टी होतात. मी इथे माझ्या मुलाची रिॲक्शन रेकॉर्ड केलेली आहे बघा. त्याला प्रचंड हे फ्रेंच फ्राईज आवडलेले.